नमस्कार मंडळी, कोल्हापुरी स्वादमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। कधी आपल्याला नाश्त्यात गोड खाण्याची इच्छा होते। अशा वेळी तुम्ही रव्याचा गोड शिरा बनवू शकता। रव्याचा गोड शिरा बनवणे जवळजवळ प्रत्येक घरात सामान्य आहे, पण मी थोड्या हटक्या पद्धतीने शिरा बनवणार आहे। या शिऱ्याची खास रेसिपी जाणून घेऊन तुम्ही झटपट हा स्वादिष्ट तितकाच पौष्टिक पदार्थ तयार करू शकता। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। शिरा बनवण्यासाठी मी इथे एका वाटीचे प्रमाण सांगितले आहे। 1 वाटी रवा, 1 वाटी तूप, 1 वाटी साखर, 1 चमचा बेसन, अर्धा चमचा विलायची, सुक्या मेव्याचे काप, तसेच काही केशराच्या काड्या पाण्यामध्ये घालून घेतल्या आहेत। 3 वाटी पाणी घेतलं आहे। सर्वप्रथम मी इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे। शिरा बनवण्यासाठी मी इथे एक कढई गरम करून घेतली आहे। त्यामध्ये 1 वाटी तूप घालून गरम करून घ्यायचं। तूप गरम झाल्यावरती त्यामध्ये 1 वाटी रवा घालून घ्यायचा आणि तोही छान परतून घ्यायचा। रवा छान गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचा। आपल्याला कुठेही गॅसची फ्लेम हाय किंवा मध्यम नाही करायची। रवा छान भाजला गेला तरच आपला शिरा मऊ लुसलुशीत होतो आणि चिकटही नाही होत। रवा छान 5-7 मिनिटं मंद आचेवर भाजून घ्यायचा। आता आपण या स्टेजला 1 चमचा बेसन घालून घेणार आहोत। बेसनामुळे शिरा खमंग आणि चविष्ट होतो। 2-3 मिनिटं रवा व बेसन भाजल्यानंतर त्यामध्ये आपण सुक्या मेव्याचे काप घालून तेही छान त्यामध्ये परतून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता रवा छान गोल्डन ब्राउन कलरवर भाजला गेला आहे। आता आपण यामध्ये गरम केलेलं 3 वाटी पाणी घालून घ्यायचं। गरम पाणी घातल्यानंतर सतत ढवळत राहायचं। काही गाठी झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या। तुम्ही पाहू शकता रव्याने 1 मिनिटातच पाणी शोषून घेतलं आहे। आता आपण झाकण ठेवून 1-2 मिनिटं शिरा शिजवून घेणार आहोत। 1-2 मिनिटं झाली आहेत। रव्याने चांगलंच पाणी शोषून घेतलं आहे। तुम्ही पाहू शकता रवा किती सॉफ्ट झाला आहे। रव्यामध्ये नेहमी गरमच पाणी घालावे, नाहीतर मग रवा चिकट होतो। आता आपण यामध्ये 1 वाटी साखर घालून घ्यायची। आपल्याला शिऱ्याची गोडी मेंटेन ठेवण्यासाठी 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर घालून घ्यायची। याने गोडीही छान येते आणि हे परफेक्ट प्रमाण आहे। रव्यामध्ये साखर मिक्स केल्यानंतर यामध्ये केशर घातलेलं पाणी मिक्स करून घ्यायचं। केशरमुळे रव्याला एक छानसा कलर येतो। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। आता परत 1-2 मिनिटं आपण झाकण लावून शिरा छान शिजवून घ्यायचा। 1-2 मिनिटं झालेली आहे। साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। तुम्ही पाहू शकता रवा किती सॉफ्ट मऊ लुसलुशीत झालेला आहे आणि कलरही किती छान आलेला आहे। सॉफ्ट शिरा होण्यासाठी इथे सांगितलेले प्रमाण एकदम परफेक्ट आहे। शेवटी आपण यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेणार आहोत आणि तेही छान मिक्स करून घ्यायची। वेलची पावडरमुळे शिऱ्याला एक छानशी चव येते। परत 1-2 मिनिटं झाकण लावून एक दणकून अशी वाफ काढून घ्यायची। 1-2 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही पाहू शकता कडेने तूप सुटलेलं आहे। रव्याचा शिरा बनवण्याची ही नवीन पद्धत वापरली तर घरातील सगळेजण आवडीने खातील। यासाठी तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही। कमीत कमी वेळात कमी खर्चात छान चवदार पदार्थ तयार होतो। तयार आहे आपला गरमागरम स्वादिष्ट गोडाचा शिरा। रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।